नमस्कार मित्रमैत्रिणी, अगदी मजेत ना नेहमीप्रमाणे. तर आज आहे गीता जयंती. तर सगळ्या भारतामध्ये आज मोठ्या प्रमाणात गीता जयंती उत्सव साजरा होत आहे. तर अमेरिकेमध्ये आमच्याकडे सुद्धा भगवद्गीता आहे. तर या ठिकाणी मी त्याची पूजा आज करणार आहे आणि भगवान श्रीकृष्णजींची सुद्धा आपण पूजा करणार आहोत, त्यांना अभिषेक घालून. आणि या ठिकाणी मी तयारी केलेली आहे. तर तोरण लावलेलं आहे आणि या ठिकाणी मला हे मिळालेलं आहे घरामध्ये गीता सारचं पोस्टर. तर ते मी या ठिकाणी लावलेलं आहे. तर त्यात भगवान श्रीकृष्ण आहेत आणि अर्जुन आहे. तर मला या ठिकाणी एक गोष्ट सांगायची सगळ्यांना. भगवद्गीता जे वाचतात आणि जे त्यानुसार जीवन जगतात त्यांचं जीवन अगदी सुखमय असतं. तर या ठिकाणी मला एक गोष्ट सांगायची तुम्हाला. तर आपण भगवद्गीता वाचली आणि ती आपल्या जीवनात आणली तर आपलं जीवन खरंच सुखमय होतं आणि खूपच छान आहे. म्हणजे बाकी तुम्हाला काहीच करायची गरज नाही. सगळं काही त्या श्लोकांमध्ये दिलेलं आहे. सगळं काही भगवद्गीतेचे जे श्लोक आहे त्याच्यामध्ये सगळं काही दिलेलं आहे. तो खूपच सुंदर आहे. आणि मी माझ्या मुलांना सुद्धा अमेरिकेमध्ये गीताचा क्लास लावलेला आहे. सकाळी 6:30 वाजता असतो तो. तर प्रथम आपण भगवान श्रीकृष्ण जे आहेत त्यांना अभिषेक घालून त्यांची पूजा करणार आहोत आणि त्यानंतर भगवद्गीतेची पूजा करून आणि मग मी अध्याय वाचणार आहे. आज गीता जयंती तर एक तरी अध्याय वाचला पाहिजे. पूर्ण तुम्ही भगवद्गीता वाचा असं नाही, पण एखादा अध्याय नक्कीच वाचावा जो तुम्हाला समजेल, सोपा वाटेल. तो अध्याय नक्की वाचा तुम्ही आज. आणि आज सूर्यदेवाला अर्घ्य द्यायचं आहे. तर आज भगवान सूर्याची सुद्धा पूजा करायची असते. मी तर रोजच करते. माझे तर मित्रच आहे सूर्य आणि चंद्र. मी त्यांच्याशी गप्पा पण मारते आणि तेही माझ्याशी गप्पा मारतात. चला आपण पूजा करू. या ठिकाणी आपण ही तयारी केलेली आहे. भगवद्गीता आहे. या ठिकाणी बाळ श्रीकृष्ण आहेत माझ्याकडे. तर ते घेतलेत आपण. आपल्याकडे जे काही उपलब्ध आहे त्यात आपण पूजा करायची. आपल्याला हे पाहिजे ते पाहिजे. तर माझ्या झाडाला हे 3 फुलं, आता थंडी पडली ना तर 3च फुलं, लास्टचे हे शेवटचे 3 फुलं त्या झाडाला होती ती आणलेत. हे चमकतंय की नाही ताट, हे बघा. तुमचं पण ताट असं चमकतं का? हे बघा.
ओम श्री परमात्मने नमः। श्रीमद्भगवद्गीता अथ 12 अर्जुन उवाच एवं सततयुक्ता ये भक्तास्त्वां पर्युपासते ये चाप्यक्षरमव्यक्तं तेषां के योगवित्तमः। श्रीभगवानुवाच मय्यावेश्य मनो ये मां नित्ययुक्ता उपासते। श्रीकृष्णार्जुनसंवादे भक्तियोगो नाम 12 ओम श्रीकृष्णार्पणमस्तु। खूप छान पूजा झालेली आहे, सगळ्या आरती पण म्हटलेल्या आहेत, तर खूप छान वाटतं, अगदी प्रसन्न वाटतं जेव्हा आपण कनेक्ट होतो देवाबरोबर। आणि त्यानंतर मी 12वा अध्याय म्हटलेला आहे, तर 12वा अध्याय खूप सुंदर आहे, खूपच छान आहे, खूपच सुंदर, म्हणजे त्यातनं घेण्यासारखं खूप आहे। ते सगळे श्लोक तुम्ही जर वाचायला आणि त्याचा जर अर्थ तुम्ही पाहिला खूप छान आहे, तर तो मी या ठिकाणी आता म्हटलेला आहे। तर अशा पद्धतीने आपण आज पूजा केलेली आहे। अभिषेक केलेलं पाणी जे आहे ते आपण तुळशी वृंदावनमध्ये आणि आपल्याकडे जी झाडं आहेत त्यांना पण घालूया आणि सूर्यनारायणाची आपण आता पूजा करूया। तर हा माझा मित्र आहे, माहिती का, मी याच्याशी गप्पा मारते, माझा मित्र आहे, मी याच्याशी गप्पा मारते। सूर्यनारायण सूर्यनारायण। तर हे बघा, या ठिकाणी आमच्या घरामध्ये सुद्धा ऊन आलेलं आहे, खिडकीतून सूर्यनारायण दिसत आहे मला। ज्यांच्या घरामध्ये सूर्याची किरण पडतात एकदम धन्यच केले ते लोक, तर आम्ही पण अगदी धन्य, त्यांची कृपादृष्टी आहे आमच्यावर, हो ना। ते बघा, ते बघतायत मला, मी दाखवते तुम्हाला, किती प्रकाश आहे ना, दिसला, हे बघा सूर्याची किरण येतात, ते आमच्या घरात दिसली ना, हे बघा तिथे आहे सूर्यनारायण अगदी समोर। सूर्यनारायणा, मी सगळ्यांना दर्शन देते हं तुझं। आपण आता सूर्यनारायणाची सुद्धा पूजा करून आलेलो आहोत, तर अशा पद्धतीने गीता जयंतीची मी पूजा केलेली आहे। तर कसं वाटलं तुम्हाला आजचा हा व्हिडिओ, नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास इतरांना सुद्धा शेअर करा। धन्यवाद।